काय ग बाई तुझं बी एकतारा. हा आता दूध पिऊन आली तरी मन भरलं नाही का? नुसतं पोट भरत का तिथे? ये देवा, काही लोक आहे एवढं बांधून ठेवलं. हे काही काम करायचं तर शिराना माझं ते भेटा ना कामाला. काय रोग आलाय काय माहिती, पैसे असे बोला ते जे तोंडाला येईल ते बोला ते. बरं बाई तू जाय घरात खेळ बाई, जा तिकडे खेळ. ये कुठे गेले? सारा सकाळचं पाठवलं होतं त्यांना, माणसं पाहिला ते टमाट्या खुडून पडले. आणायच्या कोणी बरं? काम तर नका नकाच म्हणते, असं जीवावर येते त्यांच्या कामाच्या. एवढी सुखसुविधा त्यांना टॉयलेट सुद्धा बांधून ठेवलंय तरी त्यांना किंमत नाही, कदर नाही आमची. आमच्या सारखं तर कोणी सांभाळणार बी नाही त्या कामगारायला. मरो येतील तेव्हा येतील, मला लिहून लागले आता. बस तुम्ही जरा वेळ पाठपात त्यांची जेवायला येईना अजून. थांबलं सुद्धा नाही. कसं जाऊ आता मी? एक तर कोणत्या गावात आणून सोडलंय ते पण नाही माहिती. येऊ द्या का ना तिथवर? आता कोणाला विचारू? नसते यांना म्हटले असते चला यात्रेला, तर आता मला हे दिवस नसते पाहायला भेटले. एक मग नवरा चुकला स्टँडवर कोणाला सांगू? ताणवले लागली. इथं ना ती बाई दिसू राहिली, बसेल बाहेर. देईल का ती पण मला पाणी? बाई रिक्षा गेली, माझ्याकडे पैसे नाही. त्या बाईलाच विचारून पाहते पाणी देते काय प्यायला. त्या बाईच्या इथं तर कुत्र बी धरायचं बी मला. ओ ताई, काय ग बाई कोण तू? मी कोण? मला एक ग्लास पाणी भेटेल का? भेटेल ना बाई, पण हाय कोण तू कुठली? अहो आम्ही मी कुलतांब्यावरून आले. हा कामाला आली का? कामाला? हा कोणा का? आमच्या का? तुमच्या का? येईन पाठवलं का काय हिला? नाही नाही, मला कोणी नाही पाठवलं आणि मी कोणाकडे कामाला पण नाही आली. मग तू आली कशाला इकडं? अहो माझं आत्ताच लग्न झालं 15 दिवसापूर्वी. मी काय करू मग तुझी मदत? नाही मदत नका करू, मला ना फार तहान लागली. एक ग्लास पाणी भेटेल? पाणी पाणी नको काळजी करू, आणि तुम्ही आम्ही विहिरीचं पाणी पितो, तुला चालेल ना? हा चालेल चालेल. हा मग थांब, इथंच थांब ना, ती सावलीत थांब. नाही नाही बरी इथंच. बाई बाई चांगली आहे, पाणी तरी दिलं. नाही तर मागं थांबली, तिने पाणी नव्हतं विचारलं. हे घे हे घे. थँक्यू थँक्यू. लयच तहान लागेल दिसते. अहो लय तहान लागली होती. 3-4 किलोमीटर पायी पायी चालत आली, माहितीये का? काय पण झालं काय पाय पाय चालत यायला? गाड्या आहे, रिक्षा आहे, कोणी थांबतच नाही. अहो नेमकी माझ्याकडे पैसेच नाही. कशाला चुकली कशा काय तू इकडं? मी नाही चुकले, माझा नवरा चुकला. कसं काय ग बाई? माझा नवरा स्टँडवर चुकला. पण आता ते स्टँड तिकडे राहिलं, तू इकडे आली, तुझा रस्ता चुकला ना. नवरा तर तिकडे वाट पाहत असेल. नाही ना, अहो माझा नवरा स्टँडवर चुकला. म्हणजे आमची चुकामुक झाली. ते कुठे गेले ते माहित नाही, मी कुठे गेले मी त्यांना शोधत शोधत इथपर्यंत आली. तिला चौकशी करायची ना. मी सगळीकडे चौकशी केली. 3 दिवसापासून चौकशी करते मी, म्हणून आज निघून आले. देवा, 3 दिवसापासून एका साडीवर माहितीये का आंघोळ सुद्धा नाही केली मी अजून. गाणं वाजते. बरं पण मला एक सांग, चुकायला तू उठत असं तर काही नाही, तुझं पुढं काही होतं का काय? नवरा चुकावला तू? अहो असं काय बोलता, माझं कुठं काही नव्हतं. माझं लव्ह मॅरेजच झालेलं होतं. तोच गेला बाई घेऊन पळून. असं काय पण नका बोलू, जाते मी. म्हणजे चांगलं मी तुम्हाला बोलते. अगं आता एवढे लांबून आली, दमली थकली म्हणून विचारते, असा कसा तुला सोडून गेला? बाई तर तू चांगली शिकेल सवरेल पोर आहे, मग तुला काही फोन नाही करता येत का? त्यांचा फोन माझ्याकडेच आहे, माझ्या बॅग मध्ये, मीच घेऊन ठेवला. याला म्हणता डोकं शहाण आहे का नाही? नाही, बस मध्ये ना फार गर्दी होती म्हणून मी बॅगेत टाकला होता. मला काय माहिती. मग आता कंप्लेंट वगैरे दिली का नाही त्याची? कोणाकडे देऊ? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन. मला माहित नाही इकडचं काही. असं कसं आता इथे पंत चालत आली, मग लोकांना विचारता नाही आला का तुला? आम्ही बोलायला गेलो का लोक मला बघूनच पळून जात्या. तुझ्यातच काही खोट असेल. काही पण नका बोलू, माझ्यात काय खोटे. माझं लग्न होऊन 15 दिवस झाले. आम्ही पंढरपूरला चाललो होतो यात्रेला. आता इकडं कोणत्याच वेळेत पंढरपूरचं गाव येत नाही ना. कोणचं काय मग? अगं हे नाशिक आहे, नाशिक. हा का? जेवणाला बस थांबली होती म्हणून. बरं बाई तुझं. मग पायी पायी जायचं, नवऱ्याला हात धरून वारीत जायचं. अहो काय बोलता तुम्ही? आमच्या काय वारी जायचे दिवस आहे का? मग काही जाती नाही का? म्हातारा ठेका घेतलाय जायचा म्हणजे? हा
तुम्ही मला माझ्या सासू सारखं दम काय देऊ राहिला पण. नाही ग, आता हा नवरा हरवला, याच्यात चूक कोणाची? आता तुम्ही सांगा मी घरी कोणच्या तोंडाने जाऊ? माझ्या सासूला काय सांगू तुमचं पोरगा हरवला असं, माझ्या जावाला काय सांगू तुमचा दीर हरवला असं? घरी जायचंच कशाला? तुझ्या आईकडे निघून जाई ना. माझ्या आई माझ्या घरात घेईन का? म्हणजे तू आली नवरा हारून बस स्टँडवर. कसं काय? तुला काय दोष देईल? हा, तो तुला सोडून गेला का तू त्याला सोडून गेली? मी ना कोणाला सोडून गेले नाही, ते मला सोडून गेले. त्यांची चुकामुक झाली, सांगितलं ना तुम्हाला. असं सांग ना घरी. अहो सांगितलं तर लय ना मोठा मॅटर होईल. नेमके काय झालं काय ते तरी सांग. कसं भांडण झाले का काय तुमचे? नाही नाही, आमचे भांडण झाले. त्यांना नेमकी डोक्याच्या गोळ्या चालू होते. म्हणजे काही विसरायचं आजारी का काय त्याला? नाही नाही, ते म्हणजे ना सकाळी काय खाल्लं ते संध्याकाळी त्यांना आठवत नव्हतं. तेच वाटत आहे मला. त्याच्या गोळ्या बुद्धीच वाटत ते, आडाणी बुद्धीच ते. हा, काय करते आता? झालं होतं लग्न, मग काय स्वार्थ बी येतं. काय पाहिलं तू त्याच्यात? ते मी काय बी पाहू? तुम्ही मला लय प्रश्न विचारला. चांगली पोर आहे तू दिसायला, म्हणून म्हटलं. काय सांगू आता तुम्हाला? हाय ते बरं आहे. मग आता इथून बस स्टँड किती लांब मग? अजून तर मग तुला 5 किलोमीटर जावं लागल. बापरे, लय चालत आले माहिती आहे, पायाचे गोळे पडले आता. मग आता एखाद्या गाडीला हात दे, एखाद्या मोटरसायकलला हात दे, एखादा थांबल जाईल तुला बस स्टँडवर घेऊन. नाही हो, एक जण थांबलं होतं ते गाडीवालं, ते मला म्हणे बस म्हणे ताई. मला वाटलं आता सोडेल मला. ते मला ते डायरेक्ट पैसे मागायला लागलं. दे म्हणे 500 रुपये. म्हणलं कशाचे? म्हणे इथं सोडल्याचे. म्हणलं तुम्हाला 1 किलोमीटर बी नाही सोडलं. असे तर लोक आहे. आता एवढे भारी सजून येशील तर लोक पैशावाले समजतील ना. नाही हो, आम्ही पैसे आले नाही. आमच्या कपड्यावर नका जाऊ तुम्ही, आम्ही लय गरीबी. हो का? हा, मग घालावंच कशाला असे कपडे की त्याच्याने श्रीमंती दिसल? नाही हो, ही माझ्या नंदिनी घेतली होती मला साडी, 2 मुख बघायची. मग आता त्या बी घालायच्या नाही का काय? पण मग त्या अशा कशा तिकडे घालायच्या मंदिरात देवदर्शनाला? हा, एवढं सजून नटून पटून जायची गरजच काय होती? पण तुम्हाला असं एका बरं राहिलं फुकटचं ज्ञान नाही करायला. मी चांगलं सांगू राहिले. आता आजकालची दुनिया चांगली नाही. हा का? ते सांगू राहिले तुला. तर मग नुसतं बोलणं टोचू राहिले. बोलायला का नाही? माझं ना पायले दुखू राहिलेले, पायाला कळ लागली. हा, बस बस, तशी पार दमली असेल तू. हा, मला जेवायला भेटेल का? जेवायला बाई आता पाणी मागेल होतं, जेवायला मागत आता काय मग घरात शिरती का काय? नाही, तुमच्या घरात नाही शिरणार. नसेल तर जाऊ द्या. अगं बाई मला टेन्शन आलं ना. मानावराने पाहिलं तर मला घराच्या बाहेर काढलं. का बरं? एक तर त्याला कोणी आलेलं चालत नाही. त्याला पाहुण्याचा तिरस्कार आहे. हा का? हा, बरं मग मी नाही राहते तर मी जाते. तसं मी राहायच्या विचारायला नव्हते आले, जाईलच मी. पण तुम्ही म्हणलं थांबून घेईन. थांबून घेईल मी, थांबवायला थांबेल बी. पण माझ्या ना लई कामाचा लोड आहे. करू लागशील का मला? पण बिनपगारी. हा, पैसा नाही जाणार मी तुला. चालेल, मला तुम्ही मला 3 टाइम खायला द्या आणि तुमच्या साड्या नव्या असन कपाटातल्या त्या द्या. बाया, नव्या साड्या? ह्या दिवाळीला साडी घेतली ना तर पुढची दिवाळीच मला पाहायला भेटती. पार फाटेल तुटेल साड्या घालावा लागत. त्या शिव त्यापेक्षा ती गोदडी बरी, पण साडी बरी नाही वाटत. तुला काही मी साडी देऊ, मलाच नाही तर तुला कुठून देऊ? अशी तर राहील माझी. तुझ्यापेक्षा तर मीच लय गरीब आहे ग बाई. हा का? बरं, मी मानावरा सापडला का मी त्यांना सांगून तुम्हाला साडी घेऊन द्यायला. हा ना. पण अरे माझं काम सांगते तुला. मी देईल तुला जेवायलाही देईल, 1 रात्रभर ठेवीलाही देईल. तो काही विषय नाही. फक्त मानावर नाही, मला फक्त मानावरा सापडेपर्यंत राहू द्या. मानावरा सापडला का मीच चालले जाईल. मग काम कोण करील? तू जर घराच्या बाहेर दिवसभर जाशील तर काम कोण करील? तुम्ही. तुमचे काम तुम्हीच करणार ना. मी कसं करणार? फुकटचा पोसायचा ठेका घेऊ का तुझा? सांग बरं मला. माझ्या दिवसभर काम राहत्या. आजकाल आहे ना कोणी आहे ना पहिल्यासारखं नाही राहिलं. चांगले दिवस नाही राहिले. म्हणून तर तुला म्हटलं जग दुनिया चांगली नाही. आता फक्त मतलबा पुरतय. तू मतलब आहे का? मतलबी नाही ग. तुला सांगू राहिले माझं काम करशील तर तुझे काम मी करू लागल. असं नाही, माझे काम करायला आमच्या घरी लय माणसं आहे. मग बोलवायचं ना नवरा शोधायला. कोणाचा फोनच स्विच ऑफ झाले माझे. 2 त्यांचा फोन स्विच ऑफ आहे, माझा फोन स्विच ऑफ आहे. बरं, चार्जर नाही आणलं का? मग आता एवढी अक्कल असते तर घेऊन आले असते. म्हणून तर घरीच ठेवून आली ती अक्कल. काय तुझी ग? माझी अक्कल माझ्या जवळच आहे. ती दिसतीशी मला. ते बाई ते जाऊ दे. हे दिसतं का तुला पुढं? हा, असते ना टमाट्याच्या जाळ्या येणारी. कोणाच्या? आमच्या. मग मी काय त्यांनी उडू लाग मला. ते कशा निवडायच्या? खराब बाजूला काढायच्या आणि कच्च्या साईडला काढायच्या. म्हणजे 3 टाईपच्या काढायचे. 1 लालवाली, 1 हिरवी आणि 1 सडेल. अशी किडी लागेल. अशा 3 आहे ना. मी त्यात हात घालू? अगं त्या काही सडेल म्हटलं काय आळा पडेल का?
हा नाही नाही असले काम मला नाही जमणार. माझा नवरा चुकला स्टँडवर, माझं काय तुमचं मी का तुमच्या काय टमाटे निवडायला आले काय इथं? अगं बाबा तुला जेवायला देते राहायला देते काही ना काही एवढेच माझा वाईट दिवस नाही आला, अजून आला असेल तर मी मामा विकून मी तिकडे खाटलीत खाईल. हा मग आली तशी परत रस्त्याला लाग. जाणारच आहे मी, चांगलं समजूनच आले ते. मला काय माहिती तुम्ही तर डायरेक्ट मला कामाला जुटावशाल म्हणून. काय घरमोल करीन समजत का मला? तुला थोडी ना घरातलं करायला लावी ती मदतच करीत होती ना. मदत काय नको मला तुमची मदत. पाहते मी मानावरा सापडला. हा जाय जाय जाय. मानावरा चुकला स्टँडवर म्हणून का? हा 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 तू नको ज्ञान शिकू मला. इथे मला माणसं भेटे ना कामाला, म्हटलं हिला लावील तर ही बघ पोरांनी मला ज्ञान देती. करायचं तर करावं नाही तर चालतं म्हणावा. वा रे वा. माझ्या गावी मस्त माणसं आहे कामाला.